काठी काय विमान धरायचं फुकट बसायला त्याची ती धोटी आणि का घ्यावी आणखी एक डोसे नांदावी ती कोण मेली जनी कामनी जनाबाई ती कोण मेली जनी कामनी तिची काही पाणी दळण कांडण करून गेला दळण कांडण करून गेला लुगडी सावळ्या तरी काय झालं जायला लक्ष्मी कोपऱ्यात बसली तल जाऊ कोपऱ्यात बसली तल किंवा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कुठलं सामाजिक काम उभं करण्यासाठी म्हणून वेड व्हावं लागतं आणि हे वेड समाजाला पचेल रुचेल आवडेल असं नसतं. बऱ्याचदा कुचेष्टा सहन करावी लागते. लोक काही काही बोलतात पण तरीही असे वेडे लोक काम करत राहतात आणि म्हणून 93 वर्षांची परंपरा निर्माण होऊ शकते. अशा वेड्या लोकांसाठी म्हणून संत एकनाथांनी एक अभंग लिहिला जो लोक साहित्याचीच परंपरा आपल्या समोर सांगेल मांडेल. काय म्हणतात एकनाथ बघूया. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो तुम्ही सागराच्या संगे नद्या बिघडल्या सागराच्या संगे नद्या बिघडल्या ज्या ज्या बिघडल्या त्या सागर शिदाल्या ज्या ज्या बिघडल्या त्या सागर शिदाल्या ज्या ज्या बिघडल्या त्या ज्या ज्या बिघडल्या त्या ज्या आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले जे जे बिघडले ते चंदन चिदाले जे जे बिघडले ते चंदन चिदाले आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला. विठ्ठलाच्या संगे तू क्या बिघडला विठ्ठलाच्या संगे तू क्या बिघडला जो जो बिघडला तो विठ्ठल चिदाला तो जो बिघडला तो विठ्ठल चिदाला तो जो बिघडला तो विठ्ठल चिदाला तो जो बिघडला तो विठ्ठल चिदाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. मी तात्यासाहेबांचं आधी स्मरण करतो आणि काही मनातल्या कविता तुमच्या पुढे ऐकवतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित तो धडा असेल शाळेच्या काळामध्ये. त्या पाठाचं नाव मी नंतर सांगेल. उद्या पाडवा आहे आणि आपल्या मुलाबाळांना गोडधोड खाऊ घालता येत नाही म्हणून चिंता करतायत ते आईवडील आणि त्यांच्या त्या सगळ्या बोलण्यातनं ते लक्षात येत जातं. दुसरा दिवस उगवतो पुन्हा ते
आईवडील व्यथित आहेत आणि 11 वाजता त्यांना रडूच येतं की किती करंटे पालक आहोत आपण आपल्या मुलांना जोरजोर खाऊ घालत नाही. नेमकं घडतं असं की ज्या वेळेला आईच्या डोळ्यात पाणी, वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळेला त्यांची मुलगी हातात पितळीचा एक डबा घेऊन समोर आईजवळ देते. आई तो डबा उघडते आणि आत लाडू असतात. आईचे डोळे चमकतात. म्हणतात, बेटा हे काय, हे लाडू कसे काय केले? म्हटलं, मी कालपासून तुमची घालमेल बघत होती आणि ती घालमेल मला सहन झाली नाही आणि त्यातनं हे सगळं सुचलं. पण हे तू केलंच काय? म्हटलं, नाही का आपल्याकडे 4 दिवसाचे शिळ्या बाजरीच्या भाकरी होत्या, त्याच्यावर पाणी शिंपडलं, त्यांना कुस्करलं, थोडासा गूळ टाकला आणि हे सगळं मी रात्री करून ठेवलं लाडू आणि आता तुमच्या पुढे ते ठेवले. पाडवा गोड झाला असा आपल्याला धडा होता. मी तुम्हाला अशी कविता ऐकवतो आहे की आपण विशिष्ट गोष्टीकरता अडून बसतो आणि हे जे अडून बसणं आहे हे स्वस्थ मनाचं लक्षण नाही. जो आपल्या पुढच्या वर्तमानाला वळण देतो तो प्रतिभावंत असतो. त्या गरीबा घरच्या त्या मुलीला त्या वर्तमानाला वळण देता आलं आणि भाकरीचे लाडू करून पाडवा वगैरे करता आला. हे थोडं वेगळं आहे. हे वेगळं बघणं, हे वेगळं जगणं जर जमून गेलं तर आपलं जगणं इतकं सुंदर होतं. मी आणि माझा मित्र आम्ही गप्पा मारतो आणि अत्यंत गुंतागुंतीचा विषय हे आयुष्य आणि कविता सुरू होते. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे. त्यातलं थोडं आणि वेगळं हे फार गोड शब्द आहेत. आपण खूप जास्त करण्याच्या भानगडीमध्ये आपण काहीच पूर्ण करत नाही. आपल्याला एकदम हिमालय इकडचा तिकडे करायचा असतो. मला आठवण म्हणून पटकन सांगतो की विनोबा भावे एकदा त्यांच्या प्रवचनात असं बोलले की मी जर ठरवलं तर मी उत्तरेचा हिमालय दक्षिणेला करेन. आता हे एकतर ॲबनॉर्मल माणसाचं बोलणं आहे, वेडा माणूस असं बोलू शकतो. हे त्या प्रकारे. आता तुम्ही इतके सज्जन माणसं आहेत, तुम्ही शांत बसला आहात, पण आम्ही इथे बोलतो तोपर्यंत कदाचित आमचं हे सगळं बोलून संपलं की तुम्ही प्रश्न उपस्थित कराल. तसं विनोबांना एकाने प्रश्न विचारला की बाबा तुमचे केस पांढरे झाले आणि तुम्ही तपस्वी आहात, म्हणजे तुम्ही काहीही बोलायचं का? हिमालय म्हणजे काय खडा आहे का की तो उत्तरेच्या दक्षिणेला उचलून ठेवावा? तर बाबा म्हटले की यस, मला अपेक्षित होतं तुम्ही असं मला काही विचाराल. मी असं बोललो की मी उत्तरेचा हिमालय दक्षिणेला करून दिला आणि मी ते करून दाखवेल. तो म्हटलं, अहो तुम्ही पागल आहेत काय, तो काही खडा आहे? म्हटलं, मी करून दाखवेल. चला दाखवा. लगेच हाताच्या कातणाला आरसा कशाला? बाबा म्हटले, त्यात काय विशेष आहे? तुम्ही समजतात तसं नाही. मी हिमालयाच्या उत्तरेला जाईल. आता बोला, हिमालय कुठे? खरंच सांगा, हिमालय इकडे तिकडे करायची गरज आहे आयुष्यात? इतकं असं काही इकडे मोडतोड करायची गरज आहे? थोडंसं बस थोडंसं जगणं किती सुंदर होतं. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे आणि आहे त्यात थोडं वेगळं बघता आलं पाहिजे. सूर्य तर रोज उगवतो, आम्ही त्याला रोज बघतो, असं म्हणून कसं चालेल? किती टिपिकल आहोत आपण. सूर्य तर रोज उगवतो, आम्ही त्याला रोज बघतो, असं म्हणून कसं चालेल? प्रकाशाचं देणं तसं देता आलं पाहिजे. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे. म्हणजे कल्पना करा की मी शिक्षक आहे. थँक्यू. मी शिक्षक आहे आणि मी माझ्या मुलांना एक दिवशी गमतीने बोललो की म्हणतो, अरे सूर्य उगवला नाही तर असा निबंध आपण लिहूया. मुलांनी फार गमतीने लिहिलं. एका मुलाने म्हटलं की MSCB 1 रुपया सोडत नाही आणि तरी आपल्या घराचा कोपरा अंधारात असतो. इतके सगळे लाईट जळतात पण कोपरा अंधारात असतो आणि हा देवाचा दिवा इतका दूर असतो तरी कोपरा कोपरा उजळलेला असतो. आणि खरंच बिल आकारलं तर पिढ्या विकूनही आपण नाही देऊ शकत. प्रकाशाचं देणं तसं देता आलं पाहिजे. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे. नेहमीच येतो पावसाळ्यात तेच पाणी तोच चिखल. नेहमीच येतो पावसाळ्यात तेच पाणी तोच चिखल. एवढाच फक्त नको खल. मऊ मुलायम श्रावण सरीत दिसता आलं पाहिजे. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे. किती सोपं जगणं आहे. खरं म्हणजे काय राज कपूरांनी नर्गिसचा मस्ता घेतलाय का छत्री घेऊन किंवा छत्री फेकून पावसात भिजण्याचा? आपण नाही भिजू शकत नाही, पण आपण असं करत नाही. आपली मुलं पावसात भिजायला लागली की त्यांना सर्दी होते. मग आई म्हणते की बाळा घरात ये. खरं म्हणजे मला एक गोष्ट नाही कळत की आनंद नावाची जी गोष्ट असते ना ती जिथे मिळायची तिथेच मिळते.
त्याची कुठली दुकानं नाहीत की बुवा किलोने मला एक किलोभर आनंद द्या किंवा मला एक मीटरभर आनंद द्या, अशी कुठल्या परिमाणाने तो मिळत नाही. तो पावसात मिळायचा असेल तर पावसातच मिळेल, आणि तुम्हाला सांगतो तो उन्हात मिळायचा असेल तरी तो उन्हातच मिळेल. त्याची दुकानं नाहीत कुठली. भिजू देत की मुलांना, काय फरक पडतो. म्हणजे मी शेअर करतो तुमच्याशी माझा एक छान अनुभव. माझं लग्न झालं, मला 2 मुलं आहेत आणि ती छोटी छोटी होती. आमचं जुनं घर होतं, असा वाडा होता मस्त सारवलेला. तर मी दर पावसाळ्यात हा प्रयोग करतो. माझ्या 2 मुलांना घेऊन पहिल्या पावसात बसतो, मस्त बसतो. पाऊस असा मस्त अंगावर कोसळतो. आम्ही छान गप्पा गोष्टी गाणी जोक्स वगैरे सांगत राहतो. मग माझी वडील म्हणले की पागल मूर्ख आहेस का, काही काळजी कर ना मुलांची. म्हटलं मुलंच मला सांगितलेत, आता काय करायचं, मुलंच मला सांगितलेत. मग नंतर आई बोलली बायको तर माफ काढण्याकरताच असते असं माझा समज आहे, तुमचा काय असेल मला माहिती नाही. म्हटलं अहो फिरले काय, हे काय पावसात गप्पा मारतात, हे म्हणजे मला अजबच वाटतं. तिला म्हटलं एकदा तूच पावसात येऊन पहा आणि तुम्हाला मजेशीर सांगतो, तुम्ही असा कधीतरी अनुभव घ्या. गेल्या वर्षीच्या पावसात अण्णा मी माझ्या टेरेसवर 1 वाजता लाईट गेली आणि सुमार पाऊस पडला, नुसता धोधो. आणि मी मस्तपैकी निबिड म्हणजे डोळे फोडून काही दिसू नये मुळे सर, अशा वेळेला मी तिथं झोपलो मस्त फ्लॅट, आपण शवासन करतो तसं. आणि मी पाऊस नुसता आकंठ अनुभवला, त्याचं कोसळणं, त्याचं म्युझिक, त्याचं सगळं अनुभवलं. आणि मग मला कळलं की अरे किती सुंदर असतो पाऊस. खरं म्हणजे आपल्या आजूबाजूला आनंद नुसता नाचत असतो, आपण त्याला नाकारत असतो. मौन मुलायम श्रावण सरी, भिजता आलं पाहिजे, आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे. नेहमीच येतो घरची आणि शेजारची काय मुलं म्हणजे पोरटोरं. घरची आणि शेजारची काय मुलं म्हणजे पोरटोरं, ते खरे तर गोकुळचे चोर, ते खरे तर गोकुळचे चोर. पेंद्या सुदामा होऊन त्यांच्यात खेळता आलं पाहिजे, आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे. किती सोपं असतं सगळं. मध्येच मला आठवलं म्हणून तुम्हाला मी एक शेर ऐकवतो माझ्या गझलेचा. 2-3 शेर जॉईंट ऐकवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मुलं काय असतात. माझ्या झोडग्याला एक टेकडी आहे, तिथं देवीचं मंदिर आहे, धनदेवी मातेचं. आम्ही फिरायला जातो, अगदी टॉपला गेलो आणि तिथे एक दृश्य बघितलं. एक पिवळं फुल अशा त्या मुरमाड मातीमध्ये मस्तपैकी असं छान डुलत होतं. कविता नावाची गोष्ट असते ना, तिची काही तिथी नसते येण्याची, ती अशी अतिथी असते, केव्हाही येते ती. मी म्हटलं अरे आपल्याला कविता येते, गझल येते आहे, पटकन लिहिला पाहिजे. घेतला आणि लिहून टाकलं. मला त्या दिवशी आस्तिकतेचा अर्थ कळला आणि आपल्या आस्तिकतेचा परीख पण असा विस्तारला पाहिजे. इतकी संकुचित नसते अस्तिका, फक्त मूर्तीत दे असं काही नसतं. असे 2 शेर तुम्हाला मी ऐकवतो. कविता. पाहिले रे पत्थरातून डोलणारे फूल मी. आपण शब्द पण किती मस्त असतात. फूल. पाहिले रे पत्थरातून डोलणारे फूल मी. ईश्वरा रे घेतली बघ ही तुझी चाहूल मी. क्या बात आहे. ईश्वरा रे घेतली बघ ही तुझी चाहूल. असं नाही वाटत का की आपल्या कुंडीतली रोपं सुद्धा कोमेजून जातात. पाणी असतं, माती असते, ओके असतं सगळं, तरी आपले रोपं, आपले फुलं, आपल्या वेली कोमेजून जातात. आणि तिथे फक्त मुरमाड जमीन आहे, माती सुद्धा नाही, पाणी सोडा गारवा सुद्धा नाही, आणि तिथे ते फुल डोलतं. मला वाटतं ईश्वर असण्याचं यापेक्षा चांगलं प्रमाण काय असावं. ईश्वरा रे घेतली बघ ही तुझी चाहूल मी जे म्हटलं ना, घरची आणि शेजारची काय मुलं म्हणजे पोरटोरं. मंदिरातील मूर्तीचे दर्शन मला आता नको. मंदिरातील मूर्तीचे दर्शन मला आता नको. हे निरागस हसणारे पाहतो रे मूल मी. हे निरागस हसणारे पाहतो रे मूल मी. ईश्वरा रे घेतली बघ ही तुझी चाहूल. असं नाही वाटत तुम्हाला
की आपली रांगणारी मुलं, ही छोटी छोटी मुलं, हे चालते बोलते कृष्ण, आपण आपला मख्खपणे डोळे बंद करून काय काय जप करत असतो आणि तो कृष्ण मला काडीवर घे यासाठी भांडत असतो. आपण त्यातला कृष्ण ओळखता आला नाही तर त्यातला कृष्ण कसं काय ओळखता येईल? घरची आणि शेजारची काय मुलं म्हणजे पोरं टोरं, ते खरे तर गोकुळचे चोर, तेंद्या सुदामा होऊन त्यांच्यात खेळता आलं पाहिजे. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे. वेदनेच्या वाटेवरच्या प्रवाशाला काटा रुतला, वाटावाटी मलाच रुतला. डोळ्यातली 2 आसवे जगता आली पाहिजे. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे. आपल्याला रडू येत नाही अलीकडे, श्रीकांतजी, आपल्याला अलीकडे रडू येत नाही ना. आपल्याला रडण्याला हाय डोस लागतो. हाय डोस आपल्याला प्रत्येक बाबतीत हाय डोस लागतो. पूर्वी छोटंसं काही घेतलं तरी आपल्याला बरं वाटायचं, आता एकदम मोठंच काहीतरी घ्यावं लागतं. म्हणजे पूर्वी आपल्या कानाला बाळाचा वाळा ऐकायला यायचा, संबळ वाजलं तरी आपले पाय थिरकायचे. मी झोडग्यात राहतो, आमच्याकडे एक वाईट ट्रेन आलेला आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी डीजे लावायचा आणि 4-2 तास नंगानाच करायचा. डीजे शिवाय आम्हाला नाचता येत नाही. पूर्वी शेजारचं बाळ पडलं तरी आम्हाला रडू यायचं, डोळ्यात पाणी यायचं. आपलं पडलं तरी आता रडायला येत नाही. आणि दुर्दैव असं आहे की जेव्हा माणसं रडतात तेव्हा माझं निरीक्षण असे त्या घरातला कोणीतरी मेलेला असतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला रडण्यासाठी सुद्धा मृत्यूचा हाय डोस लागतो. काय भयंकर आहे हे सगळं. डोळ्यातली 2 आसवे जपता आली पाहिजे. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे. मृगाची सर बरसून जाते आणि मातीचं स्वप्न उमलवून येतं. खरं म्हणजे काय करावं काही कळत नाही. इतकं सगळं सुंदर असतं. आपण मस्तपैकी ते टीव्हीचे 100 चॅनेल सर्व करतो आणि काय 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 बघत राहतो. शेतकरी पेरून येतो आणि 4थ्या दिवशी शेतात जा, जगातलं अद्भुत दृश्य पाहायला मिळतं. मी ते दरवर्षी पाहतो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. बाप पेरून येतो, 4 बोट मातीचा थर त्याच्यावर अंथरून येतो चादरीसारखा, आणि 4थ्या दिवशी 2 पानांच्या टाळ्या वाजवत एक छोटंसं रोप मस्त वाऱ्यावर डोलतं. मृगाची सर बरसून जाते, मातीचं स्वप्न उमलून येतं. नवीन यात काय घडतं ते कुंभासारखं कठीणतेला भेदता आलं पाहिजे. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे. चालूच राहणार येणे जाणे नेहमीच त्यांचे उदास गाणे, चालूच राहणार येणे जाणे नेहमीच त्यांचे उदास गाणे. फुटकी घागर नको सागर. नाही, आपण स्वतंत्र विचार करूयात. शास्त्र काय सांगतं सांगू देत. शास्त्र अनुभवानंतर आलेली गोष्ट असते, ती पडताळायची असते, ती घोकायची नसते. मला नाही आवडत ते. मी तपासून पाहतो. मला असं सांगितलं गेलं की आपलं आयुष्य सागरासारखं भव्य आहे. मला नाही कळलं भव्य. मला अजूनही माझ्यातल्या भव्यत्वाचा साक्षात्कार झालेला नाही. आणि मला असं सांगितलं की आपलं आयुष्य घागरीसारखं तकलादू आहे. धक्का लागला की फुटतं. मान्यच नाही. फुटकी घागर नको सागर, उदाशीच्या वाळवंटातलं झरा होता आलं पाहिजे. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे. मी मध्ये काहीतरी आहे. हा झरा आहे ना, हा खूप कामाचा आहे. आपण झरा असू शकतो, सागर आणि घागर जाऊ दे. म्हणजे माझी आई ही पेशंट आहे, तिचं वय 75 वर्ष आहे. झरा म्हणजे काय? तिला रोज एक विनोद सांगतो मी. डॉक्टरांचं नाव विनोद आहे, डॉक्टर विनोद गोरवाडकर. मी माझ्या आईला एक छान विनोद सांगतो, रोज सांगतो. आणि ती हसली ना, दादा मला देव हसला असा अनुभव येतो. देव हसला, त्या बात आहे. आणि तुम्हाला सांगतो, जर आम्ही हेच बोलणारी माणसं असू की मातृदेवो भव, तर मला सांगा, मातृदेवो भव म्हणजे जर आईच देव असेल तर आईच्या हसण्यात कोणाचं हसणं लपलेलं आहे? आणि देवाला हसवणं इतकं सोपं असेल तर आपण इतकं अवघड का करत बसतो? सगळं किती सोपं आहे. मी तिला परवा एक जोक सांगितला. जोक आयराणीत सांगितलं, तुम्हाला मराठीत सांगतो. फार गोड सांगितलं आणि ती मस्त हसली. नवरा बायको बोलतायत आणि ती म्हणते, का हो तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? मी म्हणते हो खूप जास्त आहे. हो पण म्हणजे नेमकं किती आहे? अगं त्याचं काही प्रमाण असतं का? असतं की ते इतकं किती असतं? आणि खूप प्रेम, खरंच इतकं प्रेम आहे. म्हणजे समजा मी मेली तर तुला बरं मरू देईल, पण समजा मी मेली तर म्हणजे मी वेडा होईल. हो इतकं प्रेम. मग का हो मी वेडाच्या भरात दुसरं लग्न करून घ्याल का? तर म्हटलं मी वेड्याचा काय भरोसा. हसणं तुमच्या आतच आहे. एक विनोदाचा निमित्त असतं आणि तुम्ही हसायला लागतात. असाच एक विनोद सांगतो आणि पटकन कविता थांबवतो. आईला सांगितलं की अगं एक मोठा भिंगाचा चष्मा लावून घराचा मालक पेपर वाचतो आणि बायको त्याला म्हणजे लाज नाही वाटत का? हैराणी गे का हो म्हणे लाज नाही वाटत का? आवडा मोठा भिंगा चष्मा लावून गावभर फिरतस. आवडा मोठा भिंगा, एवढा मोठा भिंगाचा चष्मा लावून गावभर फिरतात.
लाज नाही वाटत? मी म्हटले लाज का वाटते? माने फुटकिले दिसत नाही, दाना निवडता येत नाही, काकर निवडता येत नाही, भाजी निसता येत नाही, धमुक नाही, टमुक नाही, दगडा चष्मा मला बाजारला जाण्याची मध्ये अहिराणी. तुमचा चष्मा दाखवा, मला बाजारात जायचंय. आणि घेतला चष्मा, लावला बाईने आणि गेली बाजारात. पहिल्या चाळीत गेली, टमाटाच्या दुकानापुढे बसली, हातात टमाटा घेतला. भाऊ टरबूज काय भाव दिलं? आई हसली, देव हसला. माझ्या लेखी देवाला हसवणं इतकं सोपं आहे. मी शिक्षक आहे, मी माझ्या शाळेत प्रयोग करतो, त्यातला 5 तासाची सुरुवातच मी मुळात विनोदाने करतो. एक मस्त वॉशआउट होतं, मन क्लीन होतं आणि नवीन ऐकायला तयार असतं. तर फुटकी घागर नको सागर, उदाशीच्या वाळवंटातलं झरा होता आलं पाहिजे. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे. तुम्ही कोण आणि मी कोण, कोण कुणाची काढते आठवण. म्हणजे हे बेडी साहेबांनी आम्हाला बोलवावं आणि त्या विलक्षण लोकांसमोर आम्हाला प्रेझेंट करावं. कोण कोणाची काढते आठवण, तुम्ही कोण आणि मी कोण, कोण कुणाची काढते आठवण. देहाची का होते साठवण, याद येईल अशी साथ घालता आली पाहिजे. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे, आहे त्यात थोडं वेगळं बघता आलं पाहिजे. परत एकदा डॉक्टर गोरवाडकर, तुम्ही प्लीज जरा सैल व्हा. म्हणजे आम्हाला पण थोडासा टेन्स आला होता. म्हणजे बघा काय झालं की इथं जे डास होते ना, इतके भयंकर डास, म्हणजे मला टेन्शनच होतं. म्हणजे तुमच्या किती पट इकडे डास होते, म्हणजे समोर माणसं त्याच्या गुन्हाकाराने कितीतरी पट इकडे ते. मी म्हटलं आपलं काही खरं नाही. म्हणजे मला एकदम पटकन नाना पाटेकरांची ती कविता आठवली की साला एक मच्छर आदमी को. मी म्हटलं बापरे, इथं ते इतके काय भयंकरच आहे. पण काय माहिती, नाशकातले मच्छर सुद्धा फार रसिक आहे. कुठेतरी जाऊन त्यांनी आपापल्या जागा पटकावलेल्या आहेत आणि ते कार्यक्रम ऐकत आहेत. प्लीज मस्त मोकळे व्हा. हळूहळू आपण एका चांगल्या उंचीवर थांबू. तुम्ही मस्त आनंदी व्हा अशी माझी इच्छा आहे. यानंतर आता आणि डॉक्टर गोरवाडकर आमच्या मालेगावातलं सांस्कृतिक विद्यापीठ आहे आणि इथे डॉक्टर आमचे मुळे सर बसलेत, अनिल मुळे. मुळे सर आमचं गाणं नका ऐकू बरं का, आमचे शब्द ऐका. डॉक्टर गोरवाडकर यांना परंपरा आहे लोकसाहित्याचे अभ्यासक, जाणकार, लोककलांचे अभ्यासक, जाणकार आदरणीय गोविंदराव गोरवाडकर, जे नगारा साप्ताहिक चालवायचे. ती परंपरा आता डॉक्टर साहेबांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. त्यांचे चिरंजीव आणि मालेगावात जे सांस्कृतिक वैभव आहे, जो तिथला रसिक आहे, तो घडवणारं हे विद्यापीठ आहे आणि फार चांगली गाणी ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. मी डॉक्टरांना विनंती करतो पुढचं गाणं. कमलाकर देसलेंनी आत्ताच एका विशिष्ट उंचीपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवला आहे आणि त्यांच्या काव्यातले शब्द आणि शैली आपल्या काळजाला निश्चितपणे भिडलेली आहे. आईपर्यंत त्यांची कविता येऊन ठेपली आणि तिथून मी माझं गाणं सुरू करतो. आपल्याकडे अशी पूर्वी परंपरा होती की स्त्रियांच्या मुखातूनच सगळी गाणी बाहेर पडायची. लोकसाहित्याची जर आपण परंपरा बघितली तर स्त्रियांच्या मुखातून घरोघरी गाणी सादर केली जायची आणि त्या गाण्यांना एक विशिष्ट लय असायची, एक विशिष्ट शैली असायची. त्यांचे शब्द घरातले असायचे, मनातले असायचे, काळजातले असायचे. मुलं या गाण्यांवर झोपायची, घरातलं दळण जे आहे ते या गाण्यांवर व्हायचं, सारवणं पोतारणं या गाण्यांवर व्हायचं, पाटा वरवंटा या गाण्यांवर व्हायचा. अशी अनेक कामं स्त्रिया अशा प्रकारच्या गाण्यांवर ती चुटकीसरशी पार करून टाकायची. परंतु ही परंपरा संपली आणि स्त्रियांची दुखणी वाढली. आपण जर बघितलं, कारण गाण्यासाठी म्हणून जे माध्यम पाहिजे, व्यक्त होण्यासाठी म्हणून जे माध्यम पाहिजे, ते माध्यमच संपून गेलं. सगळं जे आहे ते यांत्रिकीकरण झालं आणि शब्द संपुष्टात आले. त्या परंपरेतलं जात्यावरचं एक गाणं या ठिकाणी तुमच्यासमोर सादर करतो. मला आठवतं, माझ्या अगदी लहानपणी माझ्या घरामध्ये पहिला जो लोककलावंत माझ्या वडिलांच्याकडे आला तो म्हणजे श्रीकांत बेनींचे वडील गजाभाऊ बेनी. आणि रात्री 2-2 वाजेपर्यंत लोकसाहित्यावर आणि लोककलांवर होणाऱ्या चर्चा, त्यावरती या सगळ्या कार्यक्रमाचं भरण पोषण झालेलं आहे असं मी मानतो. हे जे जात्यावरचं जे गाणं आहे हे शाहीर बाबूराव मोहोळ, अकोट जिल्हा अकोला यांचं आहे. चाल पण त्यांची आहे आणि शब्द पण त्यांचे आहेत. बघूया आपण. गरगरत व जात
बाई पहाटच्या पारी. त्याच्या आधी निवृत्ती पवारांच्या 2 ओळी एकदम आठवल्या म्हणून सादर करतो. मला ग बाई जाग आली कोंबड्यानं बांग दिली. मला ग बाई जाग आली कोंबड्यानं बांग दिली. जात्यावर बाई जात्यावर बाई जात्यावर दळण दळीते. बाई जात्यावर दळण दळीते. गरगरता व जात बाई पहाटच्या पारी. गरगरता व जाता बाई पहाटच्या पारी. आणि याद मले आली बाई. वैदर्भी शैलीतलं गाणं आहे. याद कोणाची आली, कोणाची याद येते त्या सासरी काम करणाऱ्या महिलेला, एखाद्या भगिनीला, एखाद्या आईला. याद मले आली बाई मन गेलं माहेरी. याद मले आली बाई मन गेलं माहेरी. गरगरता व जाता गरगरता व जाता बाई पहाटच्या पारी. गरगरता व जाता बाई पहाटच्या पारी. याद मले आली बाई मन गेलं माहेरी. माहेराशिवाय तिला काही आठवत नाही. गोरा गोरा रंग हा जसा हळदीचा गाभा. गोरा गोरा रंग हा जसा हळदीचा गाभा. मित्राच्या गर्दीत माझा भाऊराव उभा. मित्राच्या गर्दीत माझा भाऊराव उभा. भावाचं स्मरण होते. मित्राच्या गर्दीत माझा भाऊराव उभा. सूट बूट कोटा सूट बूट कोटा या भावाचं लेणं. सूट बूट कोटा या भावाचं लेणं. विसरून कशी जाऊ भाऊताय माझं देणं. विसरून कशी जाऊ भाऊताय माझं देणं. आठवणीने माया आठवणीने माझं मन उडते ग भारी. आठवणीने माया मन उडते ग भारी. आणि याद मले आली बाई मन गेलं माहेरी. याद मले आली बाई मन गेलं माहेरी. शिक शिक मुला हाती पुस्तक घेऊनी. शिक शिक मुला हाती पुस्तक घेऊनी. बॅरिस्टर तू हो रे भाऊताय माझ्या वाणी. बॅरिस्टर तू हो रे भाऊताय माझ्या वाणी. पाची पक्वान्यांची देते करून शिदोरी. पाची पक्वान्यांची देते करून शिदोरी. याद मले आली बाई मन गेलं माहेरी. याद मले आली बाई मन गेलं माहेरी. गरगरता व जाता गरगरता व जाता बाई पहाटच्या पारी. गरगरता व जाता बाई पहाटच्या पारी. याद मले आली बाई मन गेलं माहेरी. याद मले आली बाई मन गेलं माहेरी. याद मले आली बाई मन गेलं. परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये एकनाथांचं नाव मोठ्या अग्रभागी घेतलं जातं, अग्रक्रमाने घेतलं जातं. 350 भारुडं 125 विषयांवरची भारुडं एकनाथांनी लिहिली. किती असंख्य विषय, किती मोठी परंपरा. परंतु नाथांच्या भारुडाशिवाय देखील इतर संतांनी जी भारुडं लिहिलेली आहेत ती देखील त्याच ताकदीची आपल्याला दिसतात.
आणि जनातल्या गाण्यांमध्ये ही गाणी जी आहे ही विशेष शोभून दिसतात. मला जनाबाईंचं एक गाणं या ठिकाणी सादर करायचे भारुडाच्या रूपामध्ये. जनाबाईंनी लिहिलंय, मी सादर करतोय. खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, मरू दे साधू खंडेराया, बाबा मरू दे साधू खंडेराया, खंडेराया तुझ करीते नवसू. आता तुटेल आचरा, वया मरू दे सासरा खंडेराया, वया मरू दे सासरा खंडेराया, खंडेराया तुझ करीते नवसू. सासरा मेल्यावरी मेल्यावरी आता होईल आनंद, आनंद 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 आनंद. सासरा मेल्यावरी होईल आनंद, बया मरू दे नंद खंडेराया, बया मरू दे नंद खंडेराया, खंडेराया तुझ करीते नवसू. काय महत्वाचं म्हणते ती, नंद मेल्यावरी आता होईन मोकळी, अनगळा झाली गोळी भंडाराची, अनगळा झाली गोळी भंडाराची, खंडेराया तुझ करीते नवसू. शेवटचं कडवं अतिशय महत्वाचं. जनी मने खंडो अवघे मरू दे, जनी मने खंडो आता अवघे मरू दे, अन एकली राहू दे पायापाशी, अन एकली राहू दे पायापाशी, खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू. इतक्या सुंदर टाळ्या तुम्ही लोक देत आहेत. आमचा कार्यक्रम एकदा झाला आणि फार इस्त्री केलेले प्रेजेंटची लोक असे नुसतं शांत बसलेले होते. 40 वाजत होते, एक पण नाही. कार्यक्रम अर्ध्यावर आला, अचानक एक टाळी वाजली. मी अण्णांना म्हटलं, अण्णा एक का होईना रसिक आहे. तो उभा राहून मला म्हटलं, तसं काहीच नाही, मी आपल्या तंबाखूला तसे श्रोते नाही, तसे ते नसतं की एक टाळी असली तर कदाचित तो डाऊट होता, पण तो इतक्या मस्त मुक्तपणे टाळ्या वाजतायत आणि डासही मारत नाही. क्या बात आहे. या शहराची, नाशिक नगरीची काव्याची परंपरा इतकी उत्तुंग आहे आणि आपल्यामध्ये देखील आमचे काही स्नेहीजन, काही कवी मित्र येऊन बसलेले आहेत. खूप ताकदीचे कवी आहेत सगळे. आणि अशामध्ये मला कवीवरून आणि कवितेवरून एक विनोद आठवला, तो सांगतो आणि मी सूत्र कमलाकरकडे देईन. एका शहरामध्ये, एका गावामध्ये एक माणूस एक गाढव घेऊन आला आणि एक अजब पैज लावण्याचं आव्हान त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना केलं. तो म्हणला, या गाढवाला जो कोणी नाही नाही अशा प्रकारची मान हलवून दाखवेल त्याला मी 1000 रुपये देईन. जो कोणी माझ्या पैजेमध्ये भाग घेईल त्यांनी मला फक्त 10 रुपये द्यायचे.
म्हणजे कविता उदंड झाली आणि गवतासारखी झाली असं म्हटलं जे जातं. त्या अनुषंगाने हा विनोद मला सांगावासा वाटतो या ठिकाणी. जो कोणी माझ्या गाढवाला नाही नाही म्हणून दाखवेन, त्याची मान नाही नकारार्थी हलवून दाखवेन, त्याला मी 1000 रुपये देईन. असाच भरपूर जनसमुदाय जमला. प्रत्येकाने 10,000 रुपये द्यावे, गाढवाजवळ जावं, नाना प्रकार करावे आणि गाढव डिम्म असं बसलेलं उभं. ते काहीच करीना, मान हलवेना आणि काहीच करेना. सगळं गाव हरलं. त्या माणसाकडे 10,000 रुपयांच्या नोटांचा गंज झाला आणि शेवटी अगदी शेवटी एक जण आला धावपळ करत आणि म्हटला, बाबा बाबा मलाही तुमच्या पैजेमध्ये भाग घ्यायचा आहे, माझे 10 रुपये घ्या आणि मला भाग घेऊ द्या. तो म्हटला बरं झालं, 10 रुपये अजून वाढतायत आपले. 10 रुपये घेतले आणि गाढवाजवळ तो माणूस गेला. गाढवाच्या कानात काहीतरी कुजबुजला. गाढव चक्क नाही नाही असं नकारार्थी मान हलवायला लागलं. तो माणूस प्रचंड नाराज झाला. गाढवाचा मालक 1000 रुपये द्यायची वेळ आली. नोटातला बराच भाग त्याला द्यावा लागला. त्यांनी पैसे घेतले आणि निघून जायला लागला. त्या गाढवाच्या मालकाने पटकन हात धरला, अरे बाबा असं नाही जाता येणार तुला, आता तुला सांगावं लागेल की तू काय असं केलं की माझ्या गाढवानी तुला प्रतिसाद दिला. तो म्हणला सोपं आहे. मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्या कानामध्ये फक्त एवढंच म्हटलं, मी कवी आहे आणि एक कविता ऐकवू का. म्हणलं नाही अजिबात नाही. इतकं कवीचं पीक वाढलेलं आहे आणि कवितेचं वाढलंय. बरं हा पूर्वार्ध झाला. पुढे असं झालं, 1 वर्षांनी तोच माणूस तेच गाढव 20 रुपये पैसेमध्ये दाखल होण्यासाठी आणि 2000 रुपये त्याची पारितोषिकाची किंवा बक्षिसाची रक्कम. सगळं गाव हरलं. शेवटी हा पठ्ठ्या पुढे आला, 20 रुपये दिले, गाढवाजवळ गेला. अट मात्र थोडीशी बदललेली होती. अट अशी होती की सुरुवातीला गाढवाने आता होकारार्थी मान हलवली पाहिजे आणि नंतर नकारार्थी. हा जवळ गेला, त्याच्या कानात कुजबुजला. गाढवानी होकारार्थी मान हलवली, पुन्हा काहीतरी कुजबुजला आणि पुन्हा तो नकारार्थी. अशा प्रकारची मान त्याने हलवली. 2000 रुपये जिंकले आणि आता न विचारताच सांगायला लागला की मी गाढवाला पहिल्यांदा विचारलं, का रे ओळख आहे का. गाढव म्हटला हो आहे ना ओळख. मग ऐकू का एक कविता. अशा पार्श्वभूमीवर म्हणजे मी नगारा नावाचा दिवाळी अंक काढतो गेली 15-20 वर्ष. माझ्याकडे ढिगाणी कविता येतात. 500-700 कविता दरवर्षी दिवाळी अंकासाठी येतात आणि त्यातल्या 10-5 छापता येतात, मला प्रसिद्ध करता येतात. अशा पार्श्वभूमीवरती कमलाकर देसलें सारखं एक रत्न आमच्या तालुक्यामध्ये झालं आणि आज तुमच्यासमोर अतिशय उत्तुंग ताकदीच्या कविता ते सादर करीत आहेत. पुन्हा एकदा त्यांना सांगतो की आपल्यासमोर त्यांनी काही सादरीकरण करावं. धन्यवाद. त्यांनी जो कवींवरचा विनोद केला ते असेलही तसं, पण आम्ही तात्यासाहेबांच्या विद्यापीठातले स्नातक आहोत, इथले आम्ही विद्यार्थी आहोत आणि तुमच्या मनातला शब्द असेल अशी एक कविता ऐकवतो. तिकडे माझी बायको बसलेली, ती हळूच मला गाला फासून म्हटलं, अरे माझ्यावर पण ऐकवा काहीतरी. मी म्हटलं थांब, आधी मी माझ्या आईवर ऐकवतो नंतर तुझ्यावर ऐकवतो. म्हणजे ती एरवी येते पण आज आलेली हे वैभव नाशिकचं, हा घाट आणि ती इतकी उत्तुंग रसिक माणसं तिला बघण्यासाठी खास मी आणलं आज. तिच्यासाठी ती कविता ऐकवेल नक्कीच. माझ्या भगिनी इथे बसलेल्या आहेत, ती कविता त्यांना नक्कीच आवडेल, ती नंतर ऐकवेल. आईसाठी ती कविता ऐकवतो. म्हणजे आई फार विलक्षण आहे. प्रत्येकाची आई विलक्षण असते. आई नावाची गोष्टच विलक्षण असते, प्रचंड सुंदर. म्हणजे तिच्यासाठी मी असं म्हटलंय की रड रडता रडता तुला गाता कसे आले. हे सोपं नाही.